तर श्रोते हो, आता पुढे आपण श्रवण करूया शिवलीलामृत कथासार अध्याय 3. या अध्यायात आपण मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महिमा श्रवण करणार आहोत. चला तर मग 3 अध्याय श्रवण करूया. तर श्रोते हो, सुतमुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनावधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला याचा खूप राग आला आणि त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलाविले होते. राजाला धडा शिकवण्याच्या हेतूने आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमास शिजवून मिसळविले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला. पण राणीने त्यांना अडविले. तेव्हा हातात घेतलेले जल त्यांनी राजाच्या पायावर ओतले. त्याच क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले. त्यामुळे त्याचे नाव कल्माशपात पडले. पण राजाच्या राणीने वसिष्ठांना विनंती करून राजासाठी उशाप मागितला. त्यामुळे वसिष्ठांनी राजास उशाप दिला की 12 वर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले. खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली, पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्रास खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संग करताच त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. पुढे जेव्हा 12 वर्षांनी वसिष्ठांचा शाप भोगून तो राजवाड्यात आला तेव्हा तो उदास राहत होता. राजा उदास आहे ही गोष्ट पत्नीच्या लक्षात आली. तिने राजाला विचारले. राजाने घडलेला सर्व प्रसंग तिला सांगितला. तिला अतिशय वाईट वाटले. त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली, तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तपसाधनेने मिळविलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तेथे स्थिर झाले. गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली की अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा पूर्व वृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले. पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले. पण शारीरिक भुकेसाठी ती वाममार्गाला लागली. पित्याने खूप समजाविले, पण तिने काही ऐकून घेतले नाही. ती एक शूद्राबरोबर राहू लागली. मद्यपान करू लागली. त्यातच बोकड समजून तिने वासरू कापले. लक्षात येताच ती शिवशिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीन झाली, पण जन्मांध होती. एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला. गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला. राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा. तर श्रोते हो, येथे श्री शिवलीलामृत ग्रंथाचा अध्याय 3 समाप्त होतो. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्रीराम जय राम, जय जय राम.